तर 8 एप्रिलला आलेली आहे सोमवती अमावस्या. तर आपल्याला घरामध्ये सोमवती अमावस्याला चुकूनही ही एक भाजी करायची नाही. घरातील लक्ष्मी निघून जाईल, घराची बरबादी होईल, वाईट वेळ येईल. त्यासाठी ह्या भाज्या तुम्ही चुकूनही करू नका. सोमवती अमावस्याला होईल तेवढी माता लक्ष्मीची सेवा करा. आपण जसं लक्ष्मीपूजनला माता लक्ष्मीची पूजा करतो तशी तुम्ही पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कुणी पांढरी मिठाई खायला दिली तर तुम्ही चुकूनही खाऊ नका, पेढा, बर्फी. तर या दिवशी जे तांत्रिक क्रिया आहे त्या सफल होतात. त्यामुळे कुणी आग्रह करून पांढऱ्या वस्तू खाऊ नका. तुम्ही या दिवशी बाहेर जेवायला देखील जाऊ नका. तर आपल्याला सोमवती अमावस्याला कोणत्या भाजी करायची नाही. तर आपल्याला सर्वात अगोदर अंडी, चिकन, मच्छी या वस्तू सोमवती अमावस्याच्या दिवशी करायच्या नाही. भाज्या आपल्याला घरात करायच्या नाही. त्याचप्रमाणे आपल्याला कोबी, मुळा, दुधी भोपळा, लाल भोपळा, बीट, वांग या भाज्या देखील चुकूनही घरात करायच्या नाही. ह्या भाज्या जर आपण घरात केल्या तर घराची बरबादी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला पश्चाताप येईल. त्यामुळे सोमवती अमावस्याला चुकूनही घरामध्ये ही एक भाजी अजिबात करू नका.